तर बघा खलासनी मसाल्याची मिसळ बनवली सुरेखा ताईने. आज आम्ही नसल्यामुळे ना साडू चालू नाही केलं. आता बोलणारच नाही ना. ऐका ना साडू, आपण जर असतो ना काही तर्री असते तर्री मग काय दिसतं नाही का? मग तुम्हाला 1 किलो तेल वाटावं लागेल. केला लागली तर विरूचा ट्रॅक्टर दाखव ग विरू. ट्रॅक्टर दाखव मला. दाखवतो ट्रॅक्टर. ट्रॅक्टर डंपर हे वरती होतं का गं? भारी आलाय विरूचा ट्रॅक्टर. नाही होत. मी तास आहे वरती होतं. करून दाखव मला. ती याच्यातली माती कुठे आहे? माती भरून मोकळी. खाली करून दाखव. मग असं करायचं. सुरेखा ताईने ना सकाळी सकाळी नाश्ता बनवलाय पप्पाला पोरांना. याचा थालीपीठ. काय ग थालीपीठ आहे ना. अगं थालीपीठ नाही, कोथिंबीरची भाकरी. कोथिंबीरच्या भाकरी. आणि विरूला पण भूक लागली पण विराला नाही आवडला. आता विराला अंडा खायचाय. खाती का तरी मग शाळेत जा कपडे घाला. तू शाळा आहे मी आवडून. चला 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 चला. तुमच्या घरी चालली? हा का? हुशार झाली मग. हा ना. काय न्यायचंय तुला? पोरांना म्हणते आवरा शाळेत जा आता कपडे घाला. म्हणजे आता आम्ही चाललोय ना. पप्पा निघाले. पप्पाला जायचं होतं डोळा चेक करायला पण आज डॉक्टर नाही. पप्पाला म्हणलं थांबा पण पप्पा. हा का? चला चला. आज लय फास्ट निघाली ग. चला मग. आज कसं निघाले? तिला कळलं ना पोरं शाळेत चालले हा. त्याच्यामुळं. आता आम्ही निघालोय सुरेखा ताईच्या घरून. आज विरा काही रडले नाही कारण की पोरं शाळेत चालले. तिला कळलं इथं राहणं पण काही तसंच आहे. त्याच्यामुळे नाही म्हणजे आमच्या घरी जायचं. पप्पांना दाखवायचे होते डोळे पण ना डॉक्टरच नाही ती. चलो बाय बाय. म्हणायचं होतं पण म्हणायची इच्छा नाही परत राहिली. तोंड आया शाळेत गेली. चॉकलेट कोणाचे? पप्पाचे. नाही लागत त्याला काही गरज नाही. आम्ही रात में येऊ. नाही म्हण नाही. हा खरंय. सकाळी सकाळी बाबाकडून आमच्या घेतले पैसे म्हणून काय? तुला देऊ ती म्हणते तू घेशीलच आमच्या बाबाकडून. आणि तू घे जाऊ. बाबाकडून घेतले माझा काय आपल्या बाबाकडून पैसे घेतले ना. लय दादाने लय पैसे दिले बाई. या बाय कपटीचे दादाने आहे. केवढे पैसे दिले दाखव. नाही दाखवायचे. चलो बाय. थँक्यू म्हणते का गाडी घेतल्याबद्दल. असेच फक्त सुरेखा मावशीने कोण घेतली गाडी आता सांग खरं. मावशीने चला त्याला पोहोचला फोन करा. हा हा. विरा आज हसत हसत निघाली हो रिटर्न. का रे विरा विराच्या गाड्यांमुळे निघाली हो. दादू का पाहती ती. तिला कर्मा ना तिथं पण आज तिथं हम्म वाटलं मग त्यापेक्षा घरी बाय बाय केलं का दादूला विरा. दादूला बाय बाय केलं. इकडं सर बरं तर आम्ही आता घरी आलोय आणि माझ्या मिस्टरांना लगेच मसाल्याची तयारी करावी लागली कारण एक दिवस गेला ना भरपूर ऑर्डर आलेले आहे. तेवढा मसाला संपला होता. आता परत बनवून राहिलो ताजा. म्हणजे आम्ही 2 दिवसांनी लगेच ताजाच बनवतो. तुम्ही बघा आता एवढं बनवतोय. मी माझ्यामध्ये 5 किलो होतं नाही असं ना किती 5 किलो एका टायमाला आम्ही 5 किलोच बनवतो. लई नाही बनवत तर सगळ्यांना फ्रेश देतो. तिला काय पाहिजे ते म्हणते व्हिडिओ नका काढू. नाही काढली इकडे. तर धने भाजून घेतले. बाकीचं पण सगळं मस्त हे करून घेतलं बघा. हळकुंड बघितलं. का खलास नाही काळा मसाला नाही तयार केला अजून. नाही तो मी करू पण या पुरे ऑनलाईन भरपूर. तर याला आज असं झालं दुपारी म्हणजे मसाला बनवण्यासाठी घेतला. दुपारी ना थोडा बनवून झाला आणि त्याच्यानंतर लाईट गेली तर अर्धा मसाला बनवलेला होता आणि त्याच्यानंतर आहे ना
म्हणजे मसाला बनवताना खूप वास येत होता, शॉपमध्ये पण येत होता. आणि मग काही कस्टमर आल्यानंतर ते म्हटले म्हणजे मसाला बनवताय का हे ते असं तसं पप्पांना. तर मग ते म्हटले हो आम्ही खलासनी मसाला घरी बनवतो. तर त्याच्यानंतर आहे ना तो बराच मसाला शॉपमध्येच गेला. आता परत म्हणजे आता परत आहे ना तयारी करावं लागेल मसाल्याची. लाईट गेली होती, थोडासा बनून झाला, थोडा राहिला होता, तर थोडा बनवून अजून पुन्हा बनावं लागणार आहे. आणि कसं आम्ही हा शॉपमध्ये मसाला ठेवतच नव्हतो, म्हणजे आपण ऑनलाईन ऑर्डर घ्यायचो तो ऑनलाईनच देत होतो आत्तापर्यंत, शॉपमध्ये नव्हतं ठेवत. पण खूप जण आले ना बनवताना ना वास इतका येतो मस्त असा. आणि ना इकडच्या आमच्या घराच्या आसपासचे ना येत राहतात ना, तर ते म्हणते आमच्या त्या कोपऱ्यावरती मसाल्याचा वास येतो तुम्ही बनवत असताना. तर इतका भारी खमंग वास येतो ना मस्त असा, म्हणजे खलासने मसाल्याचा. आणि तुम्हाला पण ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही नक्की करा. स्क्रीनवर नंबर देईल तर मी तुम्हाला दाखवते. आता थोडाफार राहिलेला असेल. आत्ताच मिस्टरांनी परत दळला आहे, कारण आता लाईट पण आली. आणि दुपारी दळीला तर पूर्ण शॉपमध्येच गेला. रवीला झोपले तर बाहेर असेल मिस्टर, तर तुम्हाला दाखवते. तर इथे ना काय मिस्टर नाही आहे, शॉपमध्ये मसाला घेऊन गेले असेल, तिथंच पॅकिंग करून आणतात ऑर्डरची. कोणी किती ऑर्डर केला आहे तो. आता त्यांनी मसाला बनवला, ते घेऊन गेले. आता मी जर गेले तर मग मेरा उठल. आणि आज इतका वेळ झोपली ना, किंवा झोपले. आता मला वाटत नाही रात्रीची झोपणार आहे ती. रात्रीची कंप्लीट 1 वाजवणार आहे किंवा 2 वाजू शकते, कारण आता वाजले 7:30 आणि खूप वेळाची झोपली ती. हे बघा, त्याच्यामुळे आज काय रात्री मला झोप नाही आहे आणि माझ्या मिस्टरांना पण नाही आहे. म्हणजे काय होतं, दोघांची पण झोप होत नाही. ती जागी असते ना मग ती एकाला पण झोपू देत नाही, दोघांना पण म्हणते माझ्यासोबत खेळा. तर चला, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. तसं मी तुम्हाला खलासने मसाला दाखवते. तर हे बघा, आता एवढा बनवलं आहे आता, आणि दुपारी एवढं बनवलं होतं तर तो शॉपमध्येच गेला आहे. पुन्हा एवढं बनवलं. कसला वास आहे जबरदस्त. मस्त वास येतोय. हे बघा, बनवत असताना ना खूप वास येतो. त्याच्यामुळं कस्टमर्स इथले इथंच विचारतात की कोणता मसाला आहे काय, तर मग ते पण घेऊन जातात. तर त्याच्यामुळे ना आज जास्त बनवावं लागलं. आणि नेमकं आज आम्ही गावावरून आलो होतो, तर मिस्टरांचा पूर्ण दिवस मसाला बनवण्यामध्ये गेला. आणि तरी काही वेळेला शॉपमध्ये पण गेले होते ते. शॉप पण बघून आणि मसाला पण बनवून चालले आज, दोन्ही पण कामं चालले. तसे पप्पा असतात, पण मग तरी मिस्टरांना म्हणजे कधी कधी जास्त याचं कस्टमर असलं ना तर मग ते बिलिंगसाठी जातात मिस्टर. तर विराला असं मधून झोका द्यावा लागतो, सारखी उठतील. तिला अजून पण इच्छा व्हायला उठायची, तर तिला मी झोळीतून काढून घेत होते, कारण बराच टाईम झोपली पण नाही झोपायचं ते तिला अजून. तर आता उठेलच ती. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.